संध्यापासून माझ्यापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. संध्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला प्रचंड घटत आहे. या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण जो कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागले की अचानक देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसले की ज्याच्यामुळे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटत आहे. या ठिकाणी सोयाबीनची विक्री जी सोयाबीनची विक्री देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला प्रचंड प्रमाणात घटत आहे. या घटणाऱ्या सोयाबीन विक्रीचा परिणाम सध्या आणि भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना 100 प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असतील त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथंच व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत. जो चांगल्यापासून बांध्यापर्यंत सामान्य शेतकरी मित्र आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार सध्या देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटत आहे. या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री प्रचंड प्रमाणात कशामुळे घटत आहे याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो. चला या महत्त्वाच्या प्रश्नांच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तरे. सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ही दर पातळी सध्या 6,500 रुपये प्रति क्विंटल पासून 7,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. पण सध्याच्या कंडिशनला सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आली की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विक्रीचं प्रमाण हे प्रचंड घटले. पण देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विक्रीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात का घटले ते प्रथम जाणून घेऊया. बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर यंदाच्या वर्षी देशांतर्गत बाजारामध्ये जे सोयाबीनचं उत्पादन ते 90 ते 95 लाख टन झाले. हे उत्पादन मागच्या कित्येक वर्षातील निच्चांकी स्तरावरती आणि तुम्हाला माहिती आहे की मध्यंतरी सोयाबीनला जबरदस्त भाव मिळाला आणि या दरावरती सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री केली. जर कास्तकार बांधवांचा विचार केला तर कास्तकार बांधवाकडे सध्याच्या कंडिशनला फक्त 10 ते 12% सोयाबीन शिल्लक आहे. त्यांच्यापाशी असलेलं जवळपास 88 ते 90% सोयाबीन हे मार्केटमध्ये येऊन गेले. म्हणजे मार्केटमध्ये सोयाबीन आणण्यासाठी सोयाबीन हे कास्तकार बांधवांकडे सध्या शिल्लकच नाही. याच्यामुळे सध्या आपल्या सोयाबीनची विक्री ही प्रचंड प्रमाणात घटताना दिसत आहे. जर आपण आकडेवारीचा विचार केला तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सोयाबीनची विक्री तब्बल 50 ते 70% या ठिकाणी घटली. आता इथून पुढे सुद्धा सोयाबीनची विक्री या स्तराने त्या ठिकाणी घटत राहणार आहे. याच्यामुळे याचा प्रतिकूल परिणाम हा सोयाबीनच्या दरावरती होईल. याच्यामुळे सोयाबीनचे दर हे आपल्याला जास्त घटताना दिसणार नाहीत. जर आपण बघितलं तर सध्याची जी सोयाबीनची भाव पातळी ती 6,500 ते 7,000च्या दरम्यान आहे. सध्या सोयाबीनची विक्री कमी आहे म्हणून सोयाबीनच्या दराला आधार मिळतो आणि एवढे उच्च स्तरावरती सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या टिकून आहे. जर इथून पुढचा विचार केला तर सोयाबीनचे दर हे आपल्या सातत्याने 6 ते 7,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसणार आहेत. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे देशात प्रचंड प्रमाणात घटली आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री. पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव मात्र विचारायला की आम्ही सोयाबीनची विक्री करायला कधी पाहिजे. तर लक्षात घ्या मित्रांनो, आता जवळपास माझ्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाकडे सोयाबीन विकून झाले. पण ज्यांच्याकडे सोयाबीन शिल्लक आहे त्यांना माझा सल्ला आहे की भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव काही जास्त वाढणार नाही. म्हणून आपण सर्वांनी सध्याच्या स्तरावरती जर सोयाबीन विकलं तर आपला खूप खूप फायदा या ठिकाणी होऊ शकतो. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनची दर पातळी कशी राहील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत.
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या लाड व्यक्त करतो. मनापासून खूप खूप आभार.